क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी भारतीय समाजमन अंतर्बाह्य ढवळून काढणारा आणि सामाजिक क्रांतीच्या दिशेनं निर्णायक ठरणारा गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला। हा ग्रंथ लिहित असताना महात्मा ज्योतिराव फुले यांनी जागतिक इतिहास आणि तत्कालीन राजकीय स्थितीचा अभ्यास करून हा ग्रंथ लिहिला। मुळात हा ग्रंथ त्यांनी अमेरिकेतल्या गुलामांना दास्यातून मुक्त करण्यासाठी अमेरिकेतल्या थोर आणि उदार विचारांच्या अमेरिकन नागरिकांना हा ग्रंथ लिहिला उद्देशून, आणि त्यासोबतच भारतीय बांधवांना सुद्धा हा ग्रंथ उद्देशून लिहिला की इथे असलेल्या शूद्र आणि अतिशूद्र बांधवांना सामाजिक आणि मानसिक गुलामगिरीतून सुद्धा मुक्त करावं, हे महात्मा फुले यांना गुलामगिरी या ग्रंथामधून अपेक्षित होतं। मुळात हा ग्रंथ केवळ ग्रंथ नाही आहे, तर सामाजिक युद्धाचा शंखनाद आहे। आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नेमकं महात्मा फुले यांनी गुलामगिरी या ग्रंथामध्ये काय सांगितलंय, आजच्या स्थितीमध्ये हा ग्रंथ कसा लागू होतो, आज जो हा समाज एका ब्राह्मणवादी आणि मागास दिशेने चाललेला आहे किंवा प्रतिगामी दिशेने चालला आहे, ह्या प्रतिगामी दिशेने जाणारा समाज कसा आपल्याला पुरोगामी दिशेने जाणं आवश्यक आहे, कारण या महाराष्ट्राला संस्कृती आहे पुरोगामित्वाची, आणि हा पुरोगामी महाराष्ट्र काळानुरूप कुठेतरी प्रतिगामी होताना दिसतो आहे। अशावेळी गुलामगिरी हा ग्रंथ फारच संयुक्तिक ठरेल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं बोध टॉक्स या यूट्यूब चॅनलवरती। मी अक्षय। महात्मा फुले यांनी एका प्रसिद्ध आणि सर्वात महत्त्वाच्या वंशावळीचा उल्लेख केलेला आहे या ग्रंथामध्ये। त्याच वंशावळीला, त्याच वंशाला पुराणांमध्ये राक्षस ठरवलं गेलं, आणि तो वंशज आहे बळीचा वंशज। नेमकी या ग्रंथामध्ये बळीच्या वंशावळ काय आहे ते बघणार आहोत आपण। सोबतच या ग्रंथामध्ये महात्मा फुले यांनी आर्यांचं कपट सांगितलं की कशा पद्धतीनं आर्यांनी कपटी वृत्तीनं इथल्या जमिनीवरती आपलं अधिराज्य गाजवलं आणि इथल्या मूळ रहिवाशांना आपल्या अधिपत्याखाली आणलं, आणि सोबतच पुराणांमध्ये असलेल्या तथाकथित घटनांचा सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं महात्मा फुले चिरफाड करताना दिसतात। खरं म्हणजे या ग्रंथामध्ये दोन भावांचा उल्लेख येतो, हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू। हे दोघं भाऊ आहेत, हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू। आता हिरण्यक्ष हा मोठा भाऊ आणि हिरण्यकश्यपू त्याचाच भाऊ। हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद आणि प्रल्हादचा मुलगा विरोचन आणि विरोचनचा मुलगा अर्थातच ज्याला आपण इडापिडाटो बळीचं राज्य येऊ असं म्हणतो, तोच बळीराजा। ही अशी वंशावळ, आणि या वंशावळीला पुराणांमध्ये याच कपटी आर्यांनी राक्षस ठरवलं। खरं म्हणजे या ग्रंथांमध्ये वराहाचा उल्लेख येतो, आणि वराह हा विष्णूचा अवतार मानला जातो। आता महात्मा फुले इथे एक फार सुंदर पद्धतीनं या तथाकथित घटनेची चिरफाड करतात। पहिली गोष्ट म्हणजे ज्याला तुम्ही वराह म्हटलेला आहे, एक घटनेचा उल्लेख येतो पुराणामध्ये, पृथ्वी रसातळाला जाणे। अर्थातच पृथ्वी चोरून नेणं किंवा डुबवणं असा काही प्रकार त्याच्यामध्ये आहे। तर महत्त्वाचं एक लक्षात घेतलं पाहिजे, वराह हा कोणी अवतार वगैरे नाही, तर वराह हा एक आर्याच्या टोळीचा प्रमुख होता। अत्यंत क्रूर, आक्रमक, या क्रूर असलेल्या आणि आक्रमक असलेल्या वराहाने समुद्रमार्गानं या भारतावरती आक्रमण केलं किंवा इथल्या मूळ भूमीवरती आक्रमण केलं, आणि ही मूळ भूमी आक्रमण करून इथला राजा हिरण्यक्ष याला कपटाने हरवलं। कारण वराहाला सामोरासमोर हिरण्यक्षला हरवणं शक्य नव्हतं, म्हणून कपटाने आणि गनिमी कावानं हरवणं या वराहाला महत्त्वाचं वाटलं। म्हणूनच नंतरच्या काळात हा वराह कपट आणि गनिमी कावाने या हिरण्यक्षला हरवतो आणि त्या ठिकाणी या मूळ जमिनीवरती आपलं राज्य गाजवतो। खरं म्हणजे हिरण्यक्ष जेव्हा या वराहाला विरोध करतो इथे राज्य गाजवण्यासाठी, त्यावेळी यामध्ये त्यांचं रूपांतर संघर्षामध्ये होतं, आणि त्यालाच मग नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतं की राक्षस ही एक इथली वंशावळ ठरवली जाते बळीच्या वंशाला, आणि हिरण्यक्षापासून हे सगळे सुरुवात होतं। हिरण्यक्ष अर्थातच हिरण्यकश्यपूचा भाऊ। आता यामध्ये वराह सांगतो, वराह जे विष्णूचं रूप सांगितलं जातं आपल्याला, तर विष्णूचा अवतार घेऊन वराहाने पृथ्वी आपल्या दातावरती नेऊन वरती आणली असं सांगितलं जातं।
आता खरे महात्मा फुले या ठिकाणी चिकित्सा करतात, प्रश्न उपस्थित करतात की पृथ्वी कोणताही वराह आपल्या दातीवरती कसा आणू शकेल? डुकराला शक्य आहे का? वराह म्हणजे अर्थातच डुक्कर, त्याला शक्य आहे का पृथ्वी वरती आणणं दातावरती? नाही शक्य. हा कुठेतरी आपण बुद्धिप्रामाण्यवाद महात्मा फुले आपल्याला इथे शिकवतात. खरं म्हणजे महात्मा फुले यांचा सत्य काय आहे? तर सत्य केवळ खरं म्हणजे सत्य नाही, तर समता, बुद्धिप्रामाण्यवाद, न्याय हे म्हणजे सुद्धा सत्य आहे. म्हणून या ठिकाणी समजणं गरजेचं आहे की पृथ्वी ही कोणताही वराह, कोणताही डुक्कर स्वतःच्या दातावरती आणूच शकत नाही. या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो. म्हणूनच नंतरच्या काळात कपटाने जे मिळवलेलं होतं वराहाने, त्याला कुठेतरी धर्माचा आधार दिला गेला आणि अतार्किक अशा रीतीनं याला वळवलं गेलं आणि इथल्या जे काही बहुजन आहे त्या बहुजनांच्या मनावरती बिंबवलं गेलं की पृथ्वी ही वाचवली कोणी? तर वराहाने वाचवली. पण मुळात हिरण्यक्ष हा या पृथ्वीवरचा क्षत्रप होता, मुख्य रक्षक होता आणि त्या रक्षकाला इथे राक्षस ठरवलं गेलं. आता त्यानंतर उल्लेख येतो पुराणांमध्ये नृसिंहाचा, अर्थातच त्याला नरसिंह सुद्धा बरेचदा म्हटलं जातं. आता नरसिंहाचा तार्किक त्यामध्ये विश्लेषण महात्मा फुले करतात. नरसिंह हा विष्णूचा अवतार सांगितला जातो, पण मुळात तो विष्णूचा अवतार नाहीच. नरसिंह याला सुद्धा हिरण्यकश्यपू म्हणजे अर्थातच हिरण्यक्षाचा भाऊ हिरण्यकश्यपूला सुद्धा युद्धामध्ये हरवणं शक्य नव्हतं. म्हणूनच नृसिंहाने कुठेतरी अंगावरती ते केस वगैरे वाढवून एक तसं धारण करून यामध्ये त्याला प्रगट केलं गेलं आणि त्यांनी कपटाने हिरण्यकश्यपूला युद्धामध्ये हरवलं. पण हे याला एक कुठेतरी धार्मिक आणि एक कुठेतरी आख्यायिकेचं रूप दिलं गेलं आणि एक पुण्याचं रूप दिलं गेलं, परंतु हे तसं काही एक नाही. या नृसिंहाने हिरण्यकश्यपूला युद्धामध्ये प्रत्यक्ष हरवणं शक्य नव्हतं, म्हणूनच त्यांनी अशा आख्यायिका रचल्या. खरं म्हणजे हिरण्यकश्यपू हा सुद्धा एक दानी राजा आणि उत्कृष्ट राजा होता. त्याचं जनतेवरती प्रेम होतं आणि तो या पृथ्वीचा रक्षक होता. परंतु या पुराणांमध्ये अशा नृसिंह किंवा वराहासारख्या कॅरेक्टरला, भूमिकांना इथे आणून त्यांना एक वेगळ्या पद्धतीनं बिंबून यांना खलनायक ठरवलं. आता खरं म्हणजे पहिली गोष्ट अशी की नृसिंह हा एक कोणी अवतार वगैरे नव्हता, तर तो आर्यांचा एक गुप्तहेर होता. म्हणजे अंगावरती केस लावून कुठेतरी वेगळंच एक वेषांतर करून या हिरण्यकश्यपूला हरवणार आणि हरवलं. का हरवलं? कारण कपट होता त्यांच्याकडे. मग अशाच पद्धतीनं महत्त्वाचं म्हणजे हिरण्यकश्यपूला समोरच्या युद्धात हरवणं शक्य नसल्या कारणानं यामध्ये फुले सांगतात की नृसिंहाने कश्यपूचा वध केल्याची ही कोणतीही दैवी घटना नाही, तर तो एक राजकीय कपट होता किंवा राजकीय मर्डर होता, जो अनेकदा केला जातो आणि त्याला धार्मिक रूप दिलं जातं. अनेक आख्यायिका किंवा अनेक घटना आहेत, जेव्हा कोणाला युद्धामध्ये किंवा प्रत्यक्ष वैचारिकरित्या हरवता येत नसतं तेव्हा कपटाने हरवलं जातं. हा इतिहास तेव्हापासूनचा आहे. मग त्याच्यामध्ये सध्याचा आपण म्हणू शकतो संत तुकारामांना तसंच कपटाने त्यांचा राजकीय खून केला जातो असं सुद्धा म्हटलं जातं. वैकुंठास गमन कसं शक्य आहे? वैकुंठास गमन हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातो. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अलीकडे दाभोळकरांची हत्या होणं, पानसरेंची हत्या होणं, हे सगळे राजकीय मर्डर आहेत. आणि असाच राजकीय मर्डर हा हिरण्यकश्यपूचा केला आणि तो वराहाचं रूप धारण केलेला तो वराह किंवा नृसिंहाचं रूप धारण केलेला नृसिंह आणि त्याला विष्णू असं सांगितलं गेलं. महात्मा फुले याचा उल्लेख करतात की कोणतीही दैविक घटना नसून ही एक फक्त अंधश्रद्धा आहे. नृसिंह हा स्तंभाच्या मागे दडून बसला होता आणि हिरण्यकश्यपू गाफील असताना खंबाच्या आडून या नृसिंहाने हिरण्यकश्यपूवरती हल्ला केला आणि हिरण्यकश्यपूचा त्या ठिकाणी निधन झालं. ही एक अशी घटना आहे. आता पुढे उल्लेख येतो हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद. या प्रल्हादचं सुद्धा मन या आर्यांनी कलुषित केलं स्वतःच्याच बापाच्या विरुद्ध, म्हणजेच हिरण्यकश्यपूच्या विरुद्ध. आणि हिरण्यकश्यपूला त्या ठिकाणी युद्धामध्ये हरवणं शक्य झालं. तेच अर्थातच या खांबाच्या मागून नृसिंहाने त्याच्यावरती हल्ला करून त्याला मारलं हिरण्यकश्यपूला. हे शक्य का झालं? कारण प्रल्हादला या आर्यांनी सोबत घेतलं आणि आपल्याकडे वळवून घेतलं.
आणि महात्मा फुले या प्रल्हादाचा फार चांगल्या पद्धतीनं एक सांगतात की प्रल्हाद हा कुठेतरी या राज्यासाठी, हिरण्यकश्यपूच्या राज्यासाठी धोकादायक होता आणि या धोकादायक असलेल्या प्रल्हादामुळेच हिरण्यकश्यपूचा वध झाला. महात्मा फुले पुढे सांगतात, हिरण्यकश्यपू हा फार पुढील विचारसरणीचा होता किंवा पुरोगामी विचारसरणीचा होता असं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये त्याला कोणतेही यज्ञयाग पटत नव्हते. तो एक उत्कृष्ट राजा होता, त्याचं राज्य सुंदर होतं आणि तो या भूमीचा रक्षक असल्यासारखा होता आणि अशा उत्कृष्ट राजाला मारणं हे या कपटी आर्यांना शक्य नव्हतं, म्हणूनच असा घातपात त्याच्यामध्ये त्याचा केला. आता पुढे प्रल्हादचा मुलगा येतो विरोचन आणि विरोचननी या वंशावळीला अतिशय उच्च कोटीला नेऊन ठेवलेलं होतं. त्यांनी आपली गेलेली जी सगळी संपत्ती होती, गेलेलं सगळं राज्य हे परत मिळवलं, धुळीस गेलेलं राज्य परत मिळवलं आणि असं करून ही एक राज्य स्थिर बनवण्याचा प्रयत्न केला. आणि विरोचनचाच मुलगा अर्थातच ज्याला सर्व आपण इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येऊ म्हणतो, तोच बळीराजा. बळीराजा हा अतिशय दानी, त्याच्या काळामध्ये शेती अतिशय उत्कृष्ट, तिथला त्याचे जनता आनंदी असं असलेलं एक सुंदर असं राज्य या बळीराजाचं होतं. आणि हे बळीराजाचं राज्यसुद्धा या कपटी वामनाला कुठेतरी डोळ्यात भरलं, नजरेत भरलं आणि या कपटी वामनानं बळीराजाचा सुद्धा खून केला आणि तोच त्याला आपण मातीत गाडणं म्हणतो. आणि त्या वराहाने म्हणजे अर्थातच विष्णूने वराहाचं रूप धारण केलं असं बरेचदा सांगितलं जातं. ते वराहाचं रूप म्हणजे अर्थातच वामनाचं रूप नाही, तर तो सुद्धा एक कपटीच योद्धा होता असं त्यामध्ये दिसून येतं. महात्मा फुले गुलामगिरी या ग्रंथामध्ये म्हणतात की आर्य हे बाहेरून आलेले आहेत आणि बाहेरून अशा पद्धतीनं त्यांनी कपटी वृत्तीनं इथलं राज्य मिळवलं. इथल्या हिरण्यक्षापासून तर बळीराजापर्यंत सगळ्यांना आपल्या कपटी पद्धतीनं राज्य गाजवलं आणि इथल्या मूळ जमिनीच्या रहिवाशांना शूद्र ठरवलं आणि हेच शूद्र म्हणजे आजचे मूळ आपले रहिवासी. आणि याच प्रक्रियेला या आर्यांनी कुठेतरी धर्माचा आधार दिला आणि याला चमत्काराचा आधार दिला आणि असं करून सर्व बहुजन आणि शूद्रांवरती गुलामगिरी लादली. महात्मा फुले या ग्रंथामध्ये आजही प्रश्न, आणि तो संयुक्तिक प्रश्न आहे, तो प्रश्न विचारतात की वामन जर देव होता तर त्याला 3 पावलाची जमीन का पाहिजे होती? तो जर देव आहे तर तो त्याच्याकडे तर जमिनीला कमी नाही आणि त्याला जमीन पाहिजे, तर त्यांनी वामनाचं डोकं का मागितलं? हे सगळे प्रश्न आजही उपस्थित होतात आणि हे फार संयुक्तिक प्रश्न आहेत. आणि यासाठी म्हणूनच म्हणतोय की महात्मा फुले हे तर्क सांगतात की आपण तर्काच्या आधारित विचार करणं गरजेचं आहे. पोथीपुराण का वाचावं? तर कोणता तरी तर्क आहे का? म्हणजे याचा अर्थ अंधश्रद्धेपासून आपण दूर जाणं गरजेचं असताना परत आपण प्रतिगामित्वाकडे जातो आहे. हे कुठपत योग्य आहे? यासाठी आपण मित्रांनो आजही विचार करणं गरजेचं आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री ज्योतिराव फुले हे दाम्पत्य या महाराष्ट्रातल्या सामाजिक संस्कृतीला एक वेगळं क्रांतिकारक वळण देणारे दाम्पत्य आहे. नक्कीच आपण यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. नुकतीच आता हे सगळं मला व्हिडिओ करण्याचं गरज याच्यासाठी पडली की सध्या नुकतंच स्टार प्रभाव वाहिनीवरती रोज सायंकाळी 7:30 वाजता मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही एक मालिका सुरू आहे आणि त्या मालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं हा ब्राह्मण्यवाद आणि सनातनवाद किंवा इथल्या रूढी परंपरा, अनिष्ट रूढी परंपरा उत्कृष्ट पद्धतीने सांगितल्या. कशा पद्धतीने हा अण्णाजी पंत या इथल्या समाजावरती एक अंधश्रद्धा बिंबवत होता किंवा इथल्या अनिष्ट रूढी परंपरा मानवाच्या सगळ्या समाजाच्या बहुजनांच्या मनामध्ये बिंबवत होता, हे उत्कृष्ट पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि हे आजच्या आपल्या समाजाच्या पुढे येणं गरजेचं आहे. आणि ही मालिका अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं महात्मा फुले यांचे विचार समाजापुढे आणते आणि ते विचार नक्कीच आज आपण स्वीकारणं आणि अंगीकृत करणं गरजेचं राहील.